आत्मा एकच। आज आपण प्रवास करणार आहोत भारताच्या पूर्वेकडील एका अद्भुत राज्यात। संस्कृती, साहित्य, संगीत आणि शक्तीची भूमी पश्चिम बंगाल, जिथे दुर्गा मातेचा जयघोष आकाशात घुमतो, जिथे टागोरांची कविता हृदयाला स्पर्श करते, जिथे कथकली नाही तर मोहक बांगला नृत्यशैली मन मोहून टाकते आणि जिथे रसगुल्ला आणि मिठाईचा गोडवा प्रत्येकाला आपलंसं करतो। पश्चिम बंगाल म्हणजे केवळ एक राज्य नाही, तर संस्कृतीचा महासागर, परंपरेचा उत्सव आणि भावनांचा संगम आहे। पश्चिम बंगालची संस्कृती जितकी समृद्ध तितकीच त्याची वेशभूषा मोहक आणि आकर्षक आहे। बंगालमधील स्त्रियांची ओळख म्हणजे सुबक आणि सुंदर बंगाली साडी, लाल पांढऱ्या रंगाची साडी, कपाळावर मोठं कुंकू, डोळ्यात काजळ, केसात फूल आणि पारंपरिक दागिने, हीच बंगालच्या सौंदर्याची खरी ओळख। तर पुरुषांच्या वेशात दिसते धोती आणि कुर्ता, खांद्यावर उत्तरीय, जे बंगाली संस्कृतीचा अभिमान दर्शवते। तर चला या पारंपरिक वेशभूषेच्या सुंदर सादरीकरणाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। जेव्हा शरद ऋतूचे आगमन होते, आकाशात ढग तरंगतात आणि संपूर्ण बंगाल भक्ती आणि आनंदाने न्हाऊन निघतो, तेव्हा सुरू होतो एक महान उत्सव, दुर्गा पूजा। दुर्गा मातेचे आगमन म्हणजे शक्तीचा विजय, सत्याचा असत्यावर विजय आणि प्रकाशाचा अंधारावर विजय। तर चला मित्रांनो, या भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरणात आपण सर्वजण स्वागत करूया बंगालच्या भव्य दुर्गा पूजेच्या सादरीकरणाचे। धूप डान्स, बंगालमध्ये भरपूर पर्जन्यदृष्टी असल्याने भात उत्पादक मुबलक व नदी समुद्र जवळ असल्याने मासे सहज उपलब्ध होतात। भातासोबत मासे हा बंगालचा आत्मा मानला जातो। बंगाली गोड पदार्थ प्रामुख्याने दूध व छैना म्हणजेच पनीर आधारित असतात। प्रसिद्ध गोड पदार्थ रसगुल्ला, शॉन्देश, मिष्टी दोई, रसमलाई, चमचम, पायस।
आज आम्ही यातीलच 3 पदार्थ दाखवणार आहोत. पुचका. याची खासियत पाणीपुरीपेक्षा जास्त तिखट व आंबट, गोडपणा जवळजवळ नसतो. मसाल्यात मोहरीचे तेल खास, चव पुरी थोडी मोठी व घट्ट असते. चमचम. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पारंपरिक गोड पदार्थ. प्रामुख्याने छैना पनीरपासून तयार केला जातो. छैना गोळे करून साखरेच्या पाकात शिजवले जातात. त्यामुळे छाम मऊ रसाळ आणि गोड लागतो. रसगुल्ला. प्रसिद्ध गोड पदार्थ. दूध फाटून तयार केलेल्या छैनापासून रसगुल्ला बनवला जातो. सण समारंभ आणि खास प्रसंगी रसगुल्ला आवर्जून बनवला जातो.